म्हणजे एक बघायला गेलं तर तुम्ही नोकरीमध्ये फक्त उपजीविका भागवू शकताय. पण तुम्हाला मोठं व्हायचं असेल तुम्हाला बिझनेस करावा लागेल. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे घरच्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा घरच्यांनी पहिले प्रश्न हा केला की व्यवसायासाठी भांडवल लागतं. हो, खरी गोष्ट आहे. भांडवल कुठून उभारायचं. जी मुले म्हणायचे की बाबा मोठ्या मोठ्या कंपन्या आहे बाहेर, पण तुमची आज नाशिकमध्ये लोकल ठिकाणी कंपनी आहे, तर कसं काय विश्वास ठेवायचा, काय करायचं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. तर तुम्हाला असं कुठं वाटलं की आता मला 2 वेळा प्रॉफिट झाला, तिसऱ्यांदा लॉस झाला, आता संपलं माझं काही, त्याला अर्थ नाही. कारण तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला लॉस येऊ प्रॉफिट येऊ, पण तुम्ही जिद्दीने ना ते काम केलंच पाहिजे. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रा या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. आपण नेहमी विविध बॉडी बिल्डरांना भेटत असतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील शरीर सौष्ठवपटूंना भेटून त्यांची संपूर्ण सक्सेस स्टोरी ही जाणून घेत असतो. मात्र आज आपण एक यशोगाथा जाणून घेणार आहोत. 2020-21 या काळामध्ये आपल्या भारत देशामध्ये कोरोनाची फार मोठी लाट आली होती. या लाटेदरम्यान अनेकांना फिटनेस हा किती महत्वाचा आहे हे चांगलंच समजलं होतं. पण या कोरोनाच्या लाटेनंतर फिटनेस इंडस्ट्री ही कुठेतरी पुढे गेली आहे, बूम झाली आहे, यात ती मात्र शंका नाही. जिम मध्ये आपण तासनतास घाम गाळतात, व्यायाम करतात, स्वतःला निरोगी ठेवतात. शरीर हीच खरी संपत्ती आहे हे वाक्य आपण नेहमी ऐकतच असतो. तर ही संपत्ती टिकून ठेवण्यासाठी आपण ज्या जिम इक्विपमेंट्सवर व्यायाम करतो, तर ही जिम इक्विपमेंट्स बनतात कसे, त्याच्या मागे किती मेहनत असते, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. नाशिकमधील युवा उद्योजक सागर शंकर सानप यांची संपूर्ण यशोगाथा ही आपण जाणून घेणार आहे. कॉर्नेटिक जिम इक्विपमेंट्स हा एक त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. हा ब्रँड कधी उदयास आला, त्याची सुरुवात कशी झाली, जिम इक्विपमेंट्स महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांनी सेटअप दिले आहेत, ही संपूर्ण स्टोरी, त्यांची एक कहाणी आपण जाणून घेणार आहोत. तर त्यांची ही संपूर्ण यशोगाथा तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. आपण नेहमीच बॉडी बिल्डरांच्या मुलाखती या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. मात्र आज माझ्यासोबत एक युवा उद्योजक जोडले गेले आहे. त्याचं नाव आहे सागर सानप. सागर, तुझं खूप खूप स्वागत आहे माझ्या ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये. तू माझा युट्यूब चॅनल हा बघतच असतो. तर मी पहिल्यांदाच एक उद्योजकाची मुलाखत माझ्या युट्यूब चॅनलवर घेतोय, ते पण जिम इक्विपमेंट कंपनी ही कशी स्टार्ट केली या टॉपिकवर आज आपण संवाद साधणार आहोत. मुलाखतीपूर्वी मला सागर सांग, तुझं एक शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? साधारणतः जन्म नाशिकमध्येच झाला. शालेय शिक्षणही नाशिकमध्येच झालं. मुळगाव निफाड. निफाडमध्ये बोकडादरी म्हणून तिथलं. शालेय शिक्षण नाशिकच्याच कॉलेजमध्ये, शाळेमध्ये झालं. बरोबर. त्याच्या पुढचं जे शिक्षण इंजिनिअरिंग ती नाशिकमध्येच कॉलेजमध्ये केली, गंगापूर रोडला. बरोबर. पण इतकं चांगलं शिक्षण झालं, तुझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण एक बिझनेस क्षेत्रात यायचंच तुझं कसं ठरलं? म्हणजे व्यवसाय करायचंच तुझं मनामध्ये कसं आलं? कारण नोकरी पण तुला बऱ्याच भेटल्या असत्या, पण यातच तुला इंटरेस्ट का आला? बेसिकली बघायला गेलं तर आधीपासून बिझनेसच करायची इच्छा होती. आणि नोकरी तर माहिती तुम्हाला की नोकरी एकदा आपण करतोय, 2 वर्ष करणार, 5 वर्ष, 10 वर्ष, तुम्हाला 10,000 पेमेंट पासून आज 2 लाखापर्यंत पेमेंट जरी झाला, खरी गोष्ट आहे. पण उद्या चालून जे आहे, तुमची जी पुढची पिढी आहे ती तुमची शून्यापासूनच सुरुवात होणार आहे. आणि बिझनेस जो आहे, बिझनेस मध्ये तुम्ही जिथपर्यंत गेलेले तिथून पुढे त्यांना सांभाळायचंय. बरोबर. म्हणजे एक बघायला गेलं तर तुम्ही नोकरीमध्ये फक्त उपजीविका भागवू शकताय, पण तुम्हाला मोठं व्हायचं असेल तुम्हाला बिझनेस करावा लागेल. पण हा तुझा विचार झाला
पण याला घरातून कधी विरोध झाला नाही का? घरातून तो विरोध झाला. स्टार्टिंगला घरची पहिली गरीब परिस्थिती होती. वडील रिक्षा चालवायचे. बर बर. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे घरच्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा घरच्यांनी पहिले प्रश्न हा केला की व्यवसायासाठी भांडवल लागतं. हो, खरी गोष्ट आहे. भांडवल कुठून उभारायचं, एवढा पैसा कुठून आणायचा. पण घरच्यांना त्यावेळेस माझं एकच सांगणं झालं की तुम्ही मला फक्त पाठिंबा द्या. बरोबर. पाठिंबा दिला, बाकीचं भांडवल कसं उभं करायचं ते मी बघतो. पण तुम्ही फक्त एक पाठिंबा जरी दिला, तुमचा मला एक मागून पाठिंबा भेटला तर मी पुढे जाऊ शकतो. घरच्यांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंबाच्या बळावरती पुढे मग बिझनेस चालू केला. सागर, एक माझ्या मनामध्ये प्रश्न येतो, मुंबई पुण्यानंतर आता नाशिक म्हणजे एक ग्रेप सिटी आहे, वाईन सिटी आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली एक आपली ही नाशिक नगरी आहे. बरोबर. नाशिकच्या विल्लोळी भागामध्ये तुम्ही एक स्वतःची कंपनी टाकली. काही दिवस तू रेंटच्या जागेमध्ये तुझी कंपनी चालवली. कॉर्नेटिक हा ब्रँड आता कुठेतरी चांगला उदयास आलेला आहे. बरोबर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात तो पसरलेला आहे. बरोबर. कॉर्नेटिक याचा अर्थ काय आणि हे नाव कसं सुचलं तुला कंपनीला देण्यासाठी? मी आधीपासूनच विचार केला होता की जेव्हा आपण बिझनेस सुरू करू तर बिझनेसची एक नवीन ओळख पाहिजे, नवीन काहीतरी युनिक नाव पाहिजे. आणि ते असं नाव पाहिजे की इव्हन पूर्ण भारतात जरी कोणी सर्च केलं की कॉर्नेटिक हा शब्द काय किंवा तुमच्या बिझनेसचं नाव काय, बरोबर, तर इव्हन नाशिकमध्येच हे दिसलं पाहिजे. हे नाव फक्त नाशिकमध्येच दिसलं पाहिजे. पूर्ण भारतात जरी कोणी सर्च केलं तर आजही कोणी गुगलला सर्च केलं कंपनीचं नाव तर भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून सर्च केलं तरी सुद्धा कॉर्नेटिक नाशिकमध्ये दिसलं होतं. अरे वा, क्या बात आहे. आणि कॉर्नेटिक हा शब्द म्हणजे एक युनिक शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन करताय. बरोबर. म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये असो किंवा जे नवीन गोष्टी असतात त्याचा अर्थ हा होतो. पण सागर, प्रामुख्याने जर आज बघायला गेलं, व्यवसाय खूप आहे. आता M.Com B.Com झालेली मुलं वडापावची दुकानं चालवत आहे. बरोबर. आपण तर बघितलंच आहे सोशल मीडियावर खूप सारे मुलं आहे की चांगलं एज्युकेशन घेऊन सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल, थाळी बनवत आहे. तर जिम इक्विपमेंट हाच व्यवसाय का निवडला तू? ऍक्च्युली ना व्यायामाची आवड होतीच आधीपासून. व्यायाम करायला जायचो. बऱ्याचदा विचार केला, व्यायाम करता करता एकदा असा विचार आला की यार आपण व्यायाम तर करतोय पण हे इक्विपमेंट बनत कुठे असतील. बरोबर. इक्विपमेंट बनत कुठे असतील सहज विचार केला. सर्चिंग केलं तर बघितलं की आपल्या नाशकात अवघ्या बोटावर मोजण्या एवढीच कंपनी. आणि म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा शिक्षण पण इंजिनिअरिंग झालं, टेक्निकल नॉलेज, काही डिझायनिंगचे कोर्सेस झालेले. त्या बेसिसवरती ट्राय केलं की आपण जिम इक्विपमेंट बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये मग डेअरिंग केली, त्याच्यात उतरलो जिम इक्विपमेंट मध्ये. तुझी ही कंपनी कधीपासून अस्तित्वात आहे? मी सुरुवात 2016 पासून केली. 2016 पासून सुरुवात अशी केली की सुरुवात म्हणण्यापेक्षा म्हणजे तेव्हा तर कंपनी नाही, काही नाही. बरोबर. सुरुवात करायची. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. सुरुवातीला मशिनरी प्रत्येक जे जिमवाले असायचे, टार्गेट कस्टमर कोणता होता हाच नव्हता माहिती. खरी गोष्ट आहे. त्यानंतर मग जिमवाल्यांना जाऊन भेटायचं. जिमवाल्यांना जाऊन भेटल्यानंतर जिमवाले म्हणायचे की बाबा मोठ्या कंपन्या आहे बाहेर, पण तुमची आज नाशिकमध्ये लोकल ठिकाणी कंपनी आहे. बरोबर. तर कसं काय विश्वास ठेवायचा, काय करायचं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पण मग सुरुवातीला काही लोकांना हाताशी धरून मेंटेनन्सचे कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून एक सुरुवात झाली. काही जिमवाल्यांनी विश्वास ठेवला, मेंटेनन्सचे कामं दिले. मेंटेनन्सचे कामं दिल्यानंतर हळूहळू मशिनरीच्या छोट्या बेंचेसची ऑर्डर यायला लागली. हळूहळू मग एक छोटस शोरूम टाकलं. बरोबर. शोरूम मध्ये मग हळूहळू मशिनरीच्या ऑर्डर यायला लागल्या, 4-4, 5-5. मग सेटअपच्या ऑर्डर यायला लागल्या. तिथून पुढे कंपनी म्हटलं आता स्टार्ट करायची. इथून छोट्या बेंचेस मॅन्युफॅक्चरिंग करायचो अंबाडमधनं. पण मग म्हटलं की आता कंपनी ही सुरुवात करावं लागणार आहे, मोठी कंपनी टाकावीच लागणार आहे. कारण सेटअपची ऑर्डर यायला लागली. शोरूम मध्ये नाही लागणार, जागा कमी पडत होती. आता एक तुझी ही संपूर्ण जागा स्वतःची आहे, मगाशीच बोलला. पण आतापर्यंत तू किती जिम सेटअप बनवले आणि कोणत्या भागामध्ये दिले? आतापर्यंत साधारणतः बघायला गेलं तर जिम सेटअप, पूर्ण टोटल जिम सेटअप म्हटलं तर खूप सारे बनवले. एक अंदाज आकडा किती असेल तरी? एक साधारणतः बघा ना, आम्ही 300+ सेटअप बनवले गेले असतील. 300-350+ जिम सेटअप. प्लस आमच्याकडे स्टार्टिंगला तर आम्ही इंडोर जिम इक्विपमेंट चालू केले होते.
कालांतराने काय झालं, आम्हाला कळायला लागलं की रिक्वायरमेंट आमच्याकडे प्लेग्राऊंडच्या येत आहे, म्हणजे चिल्ड्रन्स प्ले इक्विपमेंट्स, आउटडोर जिम इक्विपमेंट्स, ग्रीन जिम. तर या क्षेत्रातून आम्ही घुसलो. या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर यांच्या ऑर्डर्स यायला लागल्या कंटिन्यू. यांचे खूप सारे सेटअप झाले, म्हणजे आजवर सगळे मिळून जर विचार केला तर आमचे एक 750-800 प्लस सेटअप गेले. पूर्ण नाशकात गेले. स्टार्टिंगला नाशकात काही ऑर्डर आल्या, नाशकाच्या बाहेर ऑर्डर यायला लागल्या. मग त्याच्यामध्ये मुंबई, पुणा, धुळे, जळगाव, मालेगाव, बुलढाणा, जालना, बरंच म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी, सांगली, सातारा असो किंवा कोल्हापूर असो, सगळ्या ठिकाणी आमचे जिम सेटअप गेले. हळूहळू महाराष्ट्राच्या बाहेरून ऑर्डर यायला लागले. मग आमचे सेटअप गेले बेंगलोर, MP, UP, जम्मू काश्मीर, अशा ठिकाणी आमचे जिमचे सेटअप गेले. पण तू आता इतकं अभिमानाने सांगतोय की आमचे अशा भागांमध्ये जिम सेटअप्स आहे. पण सुरुवातीला घरच्यांनी तुला खूप प्रश्न विचारले होते की आपला हा व्यवसाय चालेल का, आम्ही तुला भांडवल देऊ. बरोबर. जसं जसं तुला यश प्राप्त होत गेलं तर तसे तसे घरातून काय चर्चा होऊ लागली. जसं आता तुम्हाला माहितीये की जो व्यक्ती प्रगती करतो, म्हणजे सगळे कोणी असू द्या, मित्र कंपनी असू द्या, तुमच्या घरचे असू द्या, कोणी असू द्या, आज उगवत्या सूर्याच्या मागे सगळे पळतात. बरोबर. तर आज काय झालं, जेव्हा स्टार्टिंग होती, स्टार्टिंगला घरच्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर पुढे चालून हळूहळू असं कळायला लागलं की अरे प्रगतीच्या मार्गावरती चाललाय. हळूहळू सगळ्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. हळूहळू मित्रांनी मार्केटिंग करा किंवा हळूहळू नातेवाईक झाले, म्हणजे एक समाजामध्ये चांगल्या प्रकारची वेगळी ओळख तयार झाली. बरोबर. आणि तिथून मग हळूहळू म्हणजे एकदा चांगली तुमची ओळख तयार झाली समाजामध्ये वेगळ्या प्रकारची, की मग काही गरज नाही तुम्हाला. खरी गोष्ट आहे. बरोबर. मग हळूहळू ऑटोमॅटिक तुमची मार्केटिंग होते. हो. खूप सारे जिम इक्विपमेंट्स कंपन्या आहेत, तर त्या कंपन्यांच्या बदल्यात तू इतर काय गोष्टी म्हणजे तू देतोय तुझ्या इक्विपमेंट मध्ये, त्यांच्यामध्ये तुझ्यामध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्यांचं नाही, पण माझं सांगायचं म्हणलं तर आमचा एकच मोठं आहे, बेस्ट क्वालिटी बेस्ट रेट. म्हणजे आज आमच्या फॅमिलीतले 4 लोक कंपनीमध्ये काम करतात. बरोबर. म्हणजे असं म्हटलं तुम्ही की फॅमिली बिझनेस आहे, ऍक्च्युली चालू जरी मी केला असेल पण आज माझ्या फॅमिलीमधले 4-5 लोक इथे. तर आज ज्या कॉस्ट कटिंगला मला मटेरियल द्यायचंय कस्टमरला, तर मी आज बाकीच्यांच्या तुलनेमध्ये ते कमी प्रॉफिट ठेवून मटेरियल देऊ शकतो कस्टमरला बेस्ट क्वालिटी. म्हणजे आज मार्केटच्या तुलनेत बघायला गेलं सेम क्वालिटी पण माझ्याकडे रेट कमी आहे. बरोबर. प्लस सर्व्हिस, टाइम टू टाइम सर्व्हिस कस्टमरला भेटते. आणि आज माझ्याकडे ना बरेचसे जिम सेटअपच्या ऑर्डर्स येतात. हे जिम सेटअपच्या ऑर्डर रेफरन्सनी जास्त येतात, कारण आधी ज्यांना जिम सेटअप केले त्यांना चांगली सर्व्हिस मिळाली, चांगली क्वालिटी मिळाली, मशिनरी त्यांना आवडल्या. आज 5-5 वर्ष झाले त्यांना तरी जिम सेटअप मध्ये काही प्रॉब्लेम आले नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक ऑर्डर्स येत आहे की क्वालिटी चांगली आहे यांच्याकडे. एक नाव झालं आता यांच्याकडे, क्वालिटी चांगली भेटते, रेट पण चांगला भेटतो. म्हणजे एक बांधिलकी आणि कष्टाचं दुसरं नाव म्हणजे आपण कामगार. त्या कामगारांच्या प्रयत्नांना, मेहनतीला कुठेतरी यश हे प्राप्त होत आहे. सागर, मला सांग, आपण जे तुझ्याकडे जे स्टील तू जे युज करतो, लोखंड युज करतो, हे कोणत्या कंपनीचं असतं, किती गेजचं असतं आणि त्याच्यामध्ये काय क्वालिटी, दर्जा काय? आता आपल्याकडे वैशिष्ट्य काय? आपल्याकडे बेसिकली आपण काय करतो, आपल्याकडे जेवढे पण पाईप वगैरे सेक्शन येतात, आपण अपोलो आणि टाटा यांचे पाईप युज करतो, जेणेकरून ते बेंडिंगला सोपे असतात. टाटा स्टील कंपनी, टाटा स्टीलचे, हो, अपोलोचे झाले. यांचे पाईप आहे ना स्ट्रॉंग असतात. यांचे पाईप कधी ब्रेक होत नाही. याच्यामध्ये आपण 12 गेजचे पाईप युज करतो, हेवी क्वालिटीचे, जेणेकरून आम्हाला बेंडिंगला सोपे जातात. आपल्याकडे इन हाऊस बेंडिंग आहे, इन हाऊस सगळं फॅब्रिकेशन आहे, इन हाऊस सगळ्या गोष्टी म्हणजे इन हाऊसच करतो आम्ही. बाहेरून काही आम्हाला करायची गरज नाही पडत. तर जे काही क्वालिटी म्हणायला गेलं आपण स्टील वगैरे ह्या सगळ्या कंपनी, तर मी जे बेस्ट क्वालिटीचा देता येईल कस्टमरला ते बेस्ट क्वालिटीचा द्यायचा प्रयत्न करतो. खरी गोष्ट आहे. पण सागर, महत्वाचा मुद्दा असा आहे, आपण बऱ्याच जाहिराती बघतो की 4 लाखामध्ये सेटअप, 5 लाखामध्ये सेटअप, पण त्या सेटअप मध्ये वस्तू खूप साऱ्या दिसतात. पण जेव्हा आपण परचेस करतो, म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, सुरत, दिल्ली ह्या भागातून लोकांना फक्त दिसायला किंमत दिसते, पण त्याचा दर्जा कुठेतरी खालावलेला असतो. तर याचं कारण काय आणि याबद्दल तुझं वैयक्तिक मत काय आहे? कसं लोकांनी इक्विपमेंट घेऊन ते विकून पण टाकलेले 1-2 वर्षामध्ये, असं माझ्या दृष्टीकोनात आलेलं आहे. हो. आम्ही काय झालं, बेसिकली बऱ्याच दिवसांमध्ये आता अभ्यास केला या गोष्टीचा की कस्टमरला प्रॉब्लेम काय येतोय. बरोबर. आता एवढ्या दिवसांपासून कंपनी आहे,
तर प्रत्येक वेळेस असं झालं की कस्टमरला काही ना काही इश्यू आहे. प्रत्येक वेळेस आमचे काही मशिनरी असतील, डिझाईन्स असतील, याच्यामध्ये कस्टमरने आम्हाला चेंजेस सांगितले, आम्ही ते चेंजेस करत गेलो. बरोबर. एक आज परफेक्ट लेवलची आमच्याकडे मशिनरी तयार आहे, त्यांच्या डिझाईन्स तयार आहे आमच्याकडे. तर होतं काय की कोणी आजकाल काय झालंय, कोरोना नंतर फिटनेस साठी अवेअरनेस झाली सगळे. तर लोकांना कळून गेलंय की आजच्या कंडिशनला तुम्ही जिम सेटअप म्हणजे जिम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करायला जाताय तर लगेच तुम्हाला डिमांड आहे. म्हणजे आज कोणी फॅब्रिकेशन वाला उठतोय आणि म्हणजे त्याच्यामध्ये काम करतोय. पण याच्यात काय होतं, टेक्निकल पुरेसं नॉलेज नसल्यामुळं, त्यानंतर याच्या आधी कधी कसले अनुभव नसल्यामुळे होतं काय की कस्टमर ठीक आहे नवीन आहे, कमी पैशामध्ये देत आहे आपल्याला हे साहित्य म्हणून त्याच्यामध्ये फसतात. बरोबर. तिथून ते साहित्य उचलतात. नवीन नवीन दाखवताना वेगळं काही दाखवलं जातं आणि देताना ऍक्च्युअली वेगळं काही दिलं जातं. म्हणजे आज तुम्ही विचार करताय की इथे 3.5 लाखाला सेटअप आहे, तिथं 5 लाखाला सेटअप आहे, तिथं 2 लाखात सेटअप भेटतोय. पण सगळ्यात आधी तुम्ही मटेरियल घ्यायच्या आधी क्वालिटी चेक करा. आधी तुम्हाला काय मटेरियल भेटणार आहे, रॉ मटेरियल चेक करा, कोणतं मटेरियल हे देणार आहे ते मटेरियल तुम्ही बघा. त्यांचा डेमो घ्या, त्यांच्या मशिनरीचा डेमो घ्या. डेमो घेतल्यानंतर तुम्हाला हेच मशीन भेटणार आहे की नाही, तुम्ही वाटल्यास तर फोटो काढून घेऊन जा. बरोबर. आणि एक्झॅक्ट जेव्हा तुमची डील झाली, तुमच्याकडे मशिनरी आली की तेच मशीन भेटलं की नाही ते चेक करा. याने काय होतं, कस्टमर नवीन असतो बिझनेसमध्ये, कस्टमरला आयडिया नसते पुरेशी की आपल्याला आज नवीन बिझनेस टाकायचा आहे. त्याच्या डोक्यात आहे की मला नवीन बिझनेस टाकायचा आहे, त्याचा एक स्टार्टअप असतो. स्टार्टअप असल्यानंतर त्याला काय होतं, आयडिया नसते त्या गोष्टीची की आज मार्केटमध्ये चांगले लोक कोण आहे, वाईट लोक कोण आहे, कोण फसवणार आहे, कोण चांगले आहे. तर कस्टमरनी काय केलं पाहिजे, ऍक्च्युली सगळीकडचं आहे ना एकदा माहिती घेतली पाहिजे. सगळीकडची त्यांनी ना इन्क्वायरी केली पाहिजे की हा जो आज मी ब्रँड कडनं घेतोय, जी पण कंपनी आहे त्याचा मार्केटमध्ये काय स्टेटस आहे, त्याची मार्केटमध्ये कुठे कुठे सेटअप टाकले हे सगळं चेक करून आणि त्यांनी ऑर्डर केली पाहिजे. जर तुम्ही फक्त नाव ऐकलंय कुठेतरी कोणाच्या तरी तोंडून आणि तुम्ही ऑर्डर देताय आणि त्याच्याकडे स्वस्तात सेटअप भेटतोय 2 लाखात, 2.5 लाखात, 3 लाखात आणि पैशाकडे बघून जर तुम्ही सेटअपला ऑर्डर देताय तर काही अर्थ नाही. तुम्ही तो सेटअप तुम्हाला 1-2 वर्षात विकावंच लागणार आहे. कारण एक टेक्निकल नॉलेज असलं आणि एक ना अनुभव, या दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही जर कोणतरी फॅब्रिकेशन वाला नवीन जो बिझनेस टाकणार आहे त्याच्याकडनं परचेस करताय स्वस्तामध्ये, तर तुम्हाला या गोष्टीला सामोरं जावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर तुमचा धंदा बंदच करावा लागणार. इक्विपमेंटला तुम्हाला डायग्राम पण बनवावा लागतो, डायग्राम बनवावा लागतो, ते महत्वाचं आहे. डाय बनवावा लागतं. काही फक्त ना एक मशिनरी बघितली, एक मशीन बघितली, एक जिम सेटअप बघितला आणि कोणीतरी फॅब्रिकेशन वाला आहे आज तो मार्केटमध्ये त्यांनी छोटासा एक सेटअप टाकला आणि लगेच कस्टमर गेले त्याच्याकडे, तर अर्थ नाही त्याला. त्यांनी किती जिम सेटअप केले आतापर्यंत ते पण सक्सेसफुल, ते बघणं गरजेचं आहे. आता आमच्या आजवर एवढे जिम सेटअप झालेले की कस्टमरला सांगायची गरज नाहीये. कस्टमर नाशिकमधनं ऑर्डर असो, नाशिकच्या बाहेरून ऑर्डर असू द्या, महाराष्ट्रातनं ऑर्डर असू द्या, त्यांनी त्यांच्या भागात सांगितलं आम्हाला की आज आम्ही सांगलीमधनं बोलतोय सर, आम्हाला जिम सेटअप पाहिजे. आम्ही त्यांना जिम सेटअपची माहिती दिली. सर तुमचा डेमो कुठे भेटेल, आम्ही सांगलीचा ऍड्रेस सांगणार, तुम्ही सांगलीत जा आणि तिथून जिम सेटअपची माहिती घ्या आमची की तिथे किती दिवसांपासून जिम सेटअप आहे, क्वालिटी कशी आहे, काय आहे, त्यांना सर्व्हिस भेटली का नाही भेटली. कस्टमर तिथल्या तिथे जाता, चेक करता, त्यांना कस्टमर आमच्या एक्झिस्टिंग म्हणजे आधीच्या कस्टमरला सर्व्हिस भेटलीये, क्वालिटी भेटलीये, ते जे खरं ते सांगणार आहे. कारण त्यांना तेवढी सर्व्हिस भेटली आमच्याकडनं. कस्टमर बस तेवढं झालं की डायरेक्ट इथे येतात आणि ऑर्डर देऊन क्लिअर होता. प्लस इथं आल्यानंतर सुद्धा आहे ना कस्टमरचा माइंडसेट असतो की त्यांना ऑर्डर देऊन मोकळं व्हायचं. पण असं नाही, आम्ही काय करतो, जिथे आमच्या इथे पूर्ण आता डेमो ठेवलेला आहे, हा डेमो यासाठीच ठेवलाय की कस्टमर आल्यानंतर बाबा तुम्ही हा डेमो घ्या, डोळ्यासमोर बघा, आम्ही अशी मशिनरी तुम्हाला देणार आहे. त्याच्यात पण सॅटिस्फॅक्शन नाही झालं तर आम्ही अजून एखादा 2 सेटअप त्यांना इथं नाशिक मधले दाखवतो की आम्ही हे जिम सेटअप बघा, हे जिम सेटअप असेच तुम्हाला देणार. त्यांचे काय ओपिनियन असतील ते आपण समजून घेतो, त्यांची काय ओपिनियन. याच्यात कस्टमरला एक विश्वास तयार होतो की अरे नाही, यांनी ना ऍक्च्युली ट्रान्सपरन्सी ठेवली आपल्याकडे. ट्रान्सपरन्सी ठेवल्यानंतर आम्हाला यांनी इथं आल्यानंतर आमची एवढी म्हणजे आम्हाला एवढी माहिती नव्हती, यांनी मशिनरींबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला एवढी माहिती दिली, तर त्यांना एक ट्रस्ट निर्माण होतो. तिथून पुढे त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर आमचे काही टर्म्स कंडिशन असतात ते सगळे ऍक्सेप्ट करून ते ऑर्डर देऊन टाकतात. बरं, ज्यांना कोणाला जर जिम टाकायची असेल स्वतःची, तर ते जिम उभारण्यासाठी आपण काही भांडवल म्हणून काही सपोर्ट करतो का? असं भांडवल म्हणून सपोर्ट करण्यापेक्षा आपल्याकडे तसं लोन फॅसिलिटी नाहीये, अशी कोणाकडेच नाहीये. पण हा एक आपण सपोर्ट असा करतो की आता काय झालंय, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम आलेल्या आहेत. त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये स्टार्टअप लोन झालं, मुद्रा लोन झालं, पीएमसीजी, बरेचसे असे 4 ते 5 प्रकारचे लोन जे आहे आपल्या जिम सेटअप उभारण्यासाठी आपल्याला भेटतात.
बरोबर. तर गव्हर्नमेंटला कशा प्रोसिजर नुसार तिथं अप्लाय करायचं, तिथून कसे तुम्हाला तो निधी मिळवायचा, त्यात तुम्हाला 15% पासून ते 35% अनुदान भेटतं. बरोबर. आमच्याकडे काही आहे एक्झिक्युटिव्ह, काही अधिकारी आहे, त्यांच्याशी आम्ही कस्टमरचा कॉन्टॅक्ट करून देतो, कोऑर्डिनेशन करून देतो की यांच्याकडनं तुम्ही काही डॉक्युमेंट कलेक्ट करून आणि यांची लोन प्रोसेस करून द्या. तिथून त्यांना एक हातभार भेटतो. कारण स्टार्टअप लोन असतं प्रत्येकाचं. त्या लोन मध्ये तुम्हाला 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत लोन भेटतं. मग कस्टमरला 5 लाख रुपये जरी मिनिमम भेटते तरी खूप सारा त्याला हातभार लागतो. इन्कम चालू होऊन जातं. बरोबर. एक सागर, तो आज एक यशस्वी उद्योजक म्हणून या लेवल पर्यंत येऊन पोहोचलाय, यशाच्या शिखरापर्यंत येऊन पोहोचलाय. तर याचं सर्व श्रेय तू नेमकं कोणाला देतो? ऍक्च्युली आज मी जिथे आहे या स्तरावरती, आज या स्तरावर एक समाजात नवीन ओळख झालेली आहे, समाजात एक वेगळा चेहरा तयार झालेला आहे. म्हणजे जे काही हे सगळ्या गोष्टी झालेल्या घडून आलेल्या आहे, सगळं काही श्रेय मी आई वडिलांनाच देईल. कारण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संकट आले असतील, जेव्हा प्रॉफिट लॉस काही असू द्या बिझनेसमध्ये, तर प्रत्येक वेळी त्यांनी सपोर्ट केलाय. प्रत्येक वेळी त्यांनी खचून नको जाऊ, एक छोटं नुकसान झालं तर त्यांनी काही आपलं आयुष्य संपत नाही, की आपला धंदा बंद पडतो, तर त्याची कुठेतरी भरपाई होणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी सांभाळून घेतलं, प्रत्येक वेळेस त्यांनी की बाबा तू नाराज होऊ नको, नाराज झाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक वेळेस त्यांनी हेच शिकवलं, तू घाबरून जाऊ नको किंवा टेन्शन नको घेऊ या सगळ्या गोष्टींचं. यश, तू तुझी मेहनत लावतोय, तुझी मेहनतीने तू काम करतोय, प्रामाणिकपणे सगळं काम चालू आहे, तर अपयश कुठेच येणार. खरी गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न, तुझ्या सक्सेसचा मंत्र काय? सक्सेसचा मंत्र म्हणजे एकच का, जिद्द आणि चिकाटी. तुम्ही कोणताही बिझनेस करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जिद्द, तुमची चिकाटी तुमच्या धंद्याला, ही खूप महत्वाची. बरोबर. तुम्ही आज जे पण गोष्टी करताय ती तुम्ही जिद्दीने केल्या पाहिजे. तुम्ही आज हातात घेतलेले की मला हा बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला असं कुठं वाटलं की आता मला 2 वेळा प्रॉफिट झाला, तिसऱ्यांदा लॉस झाला, आता संपलं माझं काही, त्याला अर्थ नाही. कारण तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला लॉस येऊ प्रॉफिट येऊ, पण तुम्ही जिद्दीने ना ते काम केलंच पाहिजे. तुम्ही एकदा काम करायला सुरुवात केली, तुमच्याकडे खूप सारा पैसा आला, पैसा आल्यानंतर मग आला बाबा आता खूप सारा पैसा आलेला आहे, आता थोडीशी मौज मजा करा, आता झालंय, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, बिझनेस काय आता उभा केलेला आहे, आता चालणार आहे ऑटोमॅटिक. पण असं नाही, तुम्ही तिथं चिकाटी पण केली पाहिजे, तुम्ही तिथं तुमचा पैसा पण वाचवला पाहिजे, तुम्ही तिथं तो पैसा कोणत्या चांगल्या मार्गे कुठल्या बिझनेसला लागला पाहिजे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. फक्त करायचा म्हणून करायचा बिझनेस नसतो. बरोबर. बिझनेस ही कॉन्सेप्टच वेगळी. तो ज्याला जमला त्याला जमला. म्हणून तुमच्या धंद्यामध्ये तुम्ही चिकाटी ठेवा, तुम्ही जिद्द ठेवा, आणि कधी लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रॉफिट हो लॉस हो, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कधीही ही गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवता तेव्हा तुम्हाला कोणीच हरवू नाही शकत, जगात कोणीही तुम्हाला हरवू नाही शकत, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आजही मी हाच विचार करत आलेलो आहे, प्रॉफिट हो लॉस हो, प्रत्येक वेळेस अडचणी आल्या असतील, प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम आले असतील, प्रत्येक वेळेस पार्टीला समजा ऑर्डर झालेली आहे, ऑर्डर झाल्यानंतर पार्टीचे 2-2 महिने लेट झाले असतील, त्याच्यात भांडवल अटकलेलं असेल, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय. हा जो मंत्र आहे ना, तुम्ही तुमच्या मनात ठेवला की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे तुम्ही एकच डोक्यात ठेवा की मला जे करायचं मी आज हातात घेतलेला आहे माझा बिझनेस, तो मला सोडायचा नाही, काहीही झालं तरी, काहीही हो, मी हा बिझनेस बंद करू शकत नाही किंवा हा बिझनेस आता सोडू शकत नाही. हेच सगळं काही माझं, हेच आई बाप वडील म्हणजे हे सगळं काही माझं आज बिझनेसच आहे. जर तुम्ही बिझनेसला सर्व काही मानलं, बिझनेसलाच तुमचा देव मानला, तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. बरोबर. म्हणजे माझा मंत्र हाच आहे की तुम्ही सातत्याने आणि कष्टाने जे उभार केले त्याच्यात तुम्ही जिद्द आणि चिकाटी ठेवा. म्हणजे कामात सातत्य ठेवा. हो, कामात सातत्य ठेवा, तुम्ही जिद्द आणि चिकाटी ठेवा तुमच्या बिझनेस मध्ये. तुम्हाला कोणी देव जरी वरतून आला तरी तो तुम्हाला हरवू शकत नाही, कारण तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये प्रामाणिक आहे, तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही जिद्दीने काम करताय, चिकाटीने काम करताय, या सगळ्याच गोष्टी तुमच्या बिझनेस मध्ये मॅटर करतात. खरी गोष्ट. थँक्यू सो मच सागर, आज तू वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलखुलास असा संवाद साधला. एक युवा उद्योजकाची संपूर्ण कहाणी आज आपण जाणून घेतली आहे. एक सुरुवातीला घरातून त्याला विरोध झाला व्यवसायासाठी की बाबा तू नोकरी कर, व्यवसायामध्ये काय ठेवलेलं आहे, याची रिस्क कशी आपण घेणार, भांडवल उभारणी कशी करणार, ह्या सगळ्या प्रश्नांना
सागरला सामोरं जावं लागलं. घरातले हे प्रश्न त्याला कायमच सतावत होते, परंतु जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी कॉर्नेटिक जिम इक्विपमेंट्स हा एक स्वतःचा ब्रँड विकसित केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह भारतात बऱ्याच ठिकाणी ह्या नावाची चर्चा आहे. तर सुरुवातीला एक जिम मेंटेनन्स पासून त्यांनी सुरुवात केली होती. प्रत्येक जिम मध्ये तो व्हिजिट करायचा, तो आणि त्याचा भाऊ आहे गौरव. तर हे दोघं कंटिन्यू जिम मध्ये जायचं की आम्हाला काही काम असेल तर द्या, काम असेल तर द्या, ही एक त्याची सुरुवात होती. परंतु आज त्याचं एक नवीन अस्तित्व त्याने निर्माण केलेलं मार्केटमध्ये. तर तुम्हाला सागरची ही मुलाखत कशी वाटली, त्याची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.